परिस्थितीचं चक्र फिरलं की प्रत्येक उत्तर व्याजासकट परत देण्याची तयारी आपण आपल्यामध्ये ठेवली पाहिजे, कारण परिस्थिती प्रत्येकाची ही सारखी नसते बरं का. हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा व्हिडिओ खूप काही खास झालेला आहे. ते काय झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागेल. तर आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण किचनमध्ये आहोत म्हणजे स्वयंपाक तर करावाच लागेल आणि काहीतरी गप्पा तुमच्यासोबत मी इथे मारणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. तर खूप दिवस झालं म्हटलं किचनमधला ब्लॉग स्टार्ट करूयात, म्हणजे पूर्णच व्हिडिओज दाखवूयात, पण शक्य काय होत नव्हतं. तरी आज थोडासा प्रयत्न केलेला आहे बरं का. तर इकडे आमच्या राजला शेवग्याच्या शेंगाची भाजी खूप आवडते आणि मुलांसाठी खरंच हेल्थसाठी खूप चांगली आहे बरं का. तर तुम्हीसुद्धा कशा पद्धतीने बनवता ते सांगा. तर मी इकडे आज शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार होती, त्यामुळे इथे थोडंसं मीठ टाकून मी उकडायला ठेवलं होतं. हवं तर तुम्ही तिथे हळद आणि मीठसुद्धा टाकून ठेवू शकतो. तर इकडे शेवग्याच्या शेंगाची भाजीची तयारी चालू आहे. दाखव भरली मोठी भरली. किती मोठी बॉटल भरल्या बघा. राज फ्रीज मध्ये ठेवायचं. जेवण करते वेळेस लागते ना, थंड लागतं पाणी प्यायला. तर इकडे मी शेंगा उकडायला ठेवलेल्या आहेत, तोपर्यंतच इकडे मला चपात्या बनवून घ्यायच्या होत्या. तर शेंगा चिरून घेतल्या मी आणि त्या अगोदर पीठ मळून घेतलं होतं, म्हणजे छान पीठ मळलं जातं. तर काही वेळानंतर आता इकडे चपात्या बनवायला सुरू केलेल्या आहेत. तर इकडे मी फर्स्ट चपाती बनवत होती, तर तेव्हा मी काय करत असते माहिती का, तवा गरम करायला ठेवते, थोडंसं पीठ घेऊन त्या तव्याला लावून घेते, जेणेकरून तवा छान असा क्लीन पण होतो आणि मला सवयच लागलेली आहे. तुम्हीसुद्धा असं करता का सांगा बरं. थोडंसं पीठ घेऊन त्याला ऑइल वगैरे लावून तव्याला पुसून घेतात. आणि जेव्हा जेव्हा मला वगैरे वाटत असतं ना की तवा वगैरे जास्तच गरम झालेला आहे, तव्यावरती पीठ वगैरे जमा झालेलं आहे, तेव्हासुद्धा मी तसं करत असते, तेल आणि पुसून घेते. तेव्हा चपात्या पण छान अशा पांढऱ्या शुभ्र होतात आणि छान भाजल्यासुद्धा जातात. काय बनवायले आम्ही? चपाती भाजी. तुम्हाला काय आवडतं? चपाती. रोटी. नाही चपाती. भात. चपाती. उपीट. नाही चपाती. आणखी वेगवेगळ्या भाज्या. आता कोणती भाजी? तुम्ही सांगा कोणती. शेंगा. शेवग्याच्या शेंगाची भाजी राजची फेवरेट आहे. राज सकाळपासूनच मागे लागलेला होता, मम्मा शेंगाची भाजी बनव, कारण पाव किलो आणलं तर पुरत नाहीत आणि अर्धा किलो आणलं तर जास्त होतात आम्हाला एक टायमाला. तर खरं सांगायचं म्हणजे आम्ही 1 किलो आणलेल्या होत्या आणि त्या 1 किलोमध्ये आम्ही आणखीन एका दिवशी केलेल्या होत्या. वरण भात आम्ही बनवलं होतं, म्हणजे वरण बनवलं आणि त्या शेंगाचं वरण बनवलं होतं खरं तर. मग आता भाजी बनवते शेंगाची. ते खूप आवडते राजला, शेंगा खायला खूप आवडतात. शेंगाची भाजी स्पेशल त्याच्यासाठीच आवडते त्याला, जेणेकरून त्याला त्याच्यातले शेंगा वगैरे खाता येतात म्हणून. असं काही त्याचा रस्सा वगैरे काही फेवरेट नाहीये. का बरं आवडतं शेंगाची भाजी? मी लहान होतो तेव्हा शेंगा खायलाच येत नव्हतं मला. आता खायला येईल. स्वप्न पडतं राजला मध्येच काहीतरी. लहान होतो तेव्हा मला शेंगा खायला येत नव्हत्या म्हणे, आता म्हणून जास्त शेंगाची भाजी आवडते ना. शेंगाची भाजी का आवडते तुम्हाला? मधलं शेंगा खायला भेटतात म्हणून. खरं सांगा, इथे येऊन सांगा. खरं. कशामुळे? मला लय आवडतात. कशामुळे? ती पालेभाज्या आहेत ना. हा, पालेभाज्या व्हेजिटेबल आहे आणि शेंगा खायला आवडतं मधल्या. कसं खातात शेंगा? तिथं असते फाय ती काढायचं. झाले गरमागरम फर्स्ट चपाती रेडी. असं पैचं असं. मला पेपर चेंज करायचा. आता मी केला नाही घरीमध्ये, व्हिडिओ पण स्टार्ट केला आणि इकडे मला गॅस पाया घालायला आवडत नाही, त्याच्यामुळे पटापट चपात्या बनवून दिल्या, ताटात ठेवून दिलं. थोडंसं थंड झालं की मग मी पोळी डब्यामध्ये ठेवून देत असते नाही. आणि लाईट ते जरा जास्त आहे, म्हणजे साईडला लावली होती आतापर्यंत,
पण मी ते किचनच्या वरती लावून घेतले कारण मला उजेड जास्त लागतो स्वयंपाकाच्या तिथे, त्याच्यामुळे वरती लावले तर तर जास्तच फोकस पडायला लागले वाईट. तुम्हाला दिसत पण असेल म्हणजे क्लिअर उजेड आहे, मला दिसतं इथे क्लिअर, पण तुम्हाला थोडंसं असं फेंट वाटत आहे. चपाती किंवा जे काही दाखवते ते तेवढं दिसत नसेल असं वाटतं, तर सांगा तुम्ही दिसतं का नाही. मम्मा तू तेच आले दाखव, तुम्ही दिसले नाही मला. लव यू. मम्मा पुढे काय असते? मच्छू मम्मा मिचू, किचू मम्मा किचू. मम्मा नाही तर दर्शन आहे मम्मा जीव आहे. मम्मा हाय तर मम्मा आहे तर दर्शन नाही. नाही मम्मा जीव आहे. किती सेकंद मध्ये चपाती बनवतो बघा. अब्बो कसं पासून झाली झाली रेडी चपाती. मम्मी कसला फास्ट फूड करते. चपाती तुटते चपाती. हम्म येते मला बनवता राज. हो हम्म? हो झाली रेडी. किती फास्ट मध्ये. व्हिडिओ बिलकुल स्किप केला नाहीये मी आणि करतही नाहीये कारण माझ्या हातात पीठ आहे, त्यामुळे मी स्वयंपाक करताना जास्त हात लावत नाही व्हिडिओजला. जे काही पोझिशन मध्ये ठेवलेलं आहे तर तसंच ठेवते मी. इकडे बघा आपल्या गरमागरम मम्मा चपात्या रेडी होत आहेत. सॉफ्ट चपाती बोलते. इकडे हे चपाती आहे ना अर्धी भाजूपर्यंत माझी इकडं पूर्ण चपाती बनवून होत आहे. चॅलेंज लावते मी राज सोबत. राज हे चपाती आहे ना अर्धी भाजूपर्यंत इकडे पलटून थोडीशी भाजूपर्यंत माझी चपाती बनवायची रेडी होते. ओके बघा मी पण तुमच्यासोबत पण चॅलेंज लावते. मम्मा आणि माझ्या 4 पदरी चपात्या असतात, कोणाच्या 2 पदरी कोणाच्या 4 पदरी वगैरे. तर बघूया मला फास्ट जमतं का, कारण गरमी पण होत आहे आणि जास्त या टायमिंगला स्वयंपाक करायचं म्हटलं ना खूपच हे होतं गरमीचं. जमतं फास्ट मला. स्टार्ट केलं आता मी लाटायला चपात्या. ओके आता पलटली मी इकडची चपाती. ते अर्धे शेकोजेपर्यंत होते. कधी पलटण्याच्या अगोदरच होती माझी चपाती कंप्लीट, पण कधी कधी थोडासा वेळ लागतो. बोला. पोट फुकाले थोडं फुकलं होतं चपातीचं पोट ना. फुगलं. तर कधी ना पलटण्याच्या अगोदरच रेडी होतो, तर कधी पलटल्यानंतर ऑइल लावायच्या आधी. आता हे बघा आता मला लावायचं याला तेल. आता हे शेकते कम्प्लिटली. झाली नाही आहे शेकायची आणखी. गॅस आहे जरा बऱ्यापैकी मिडियम. अशा लाईट चपात्या थांब दिसते आता. दिसते. बघा आपण त्याला असं केलं होतं त्याचं पिल्लं असं हळूहळू मी इथं स्टँड लावून वगैरे करत जाईन, जेणेकरून तुम्हाला क्लिअर दिसेल आणि थोडंसं उठून दिसल्यानंतर गॅसवरती पण वगैरे काय चालू आहे ते पण दिसेल. इकडे टाकली चपाती. हे घेतलं पीठ, हे घातलं इथं सुक्या पिठामध्ये, कोरड्या पिठामध्ये म्हणते सर. हे घेतलं लाटायला. फर्स्ट थोडंसं लाटून घेतलं, सेकंड त्याला ऑइल लावलं, त्याला फोल्ड करून घेतलं, पुन्हा ऑइल लावलं, आहे ते ऑइल दुसऱ्या पिठाला पुसून घेतलं, नंतर त्याला राऊंड बनवून घेतलं. राजा चपाती शिकवते हा मी. त्याला नंतर कोरड्या पिठामध्ये मिक्स करून परत राऊंड बनवून घेते छान. आणखी तिकडे पलटी केलेली नाहीये चपाती. ओके आता करते. आता हे बनवायला स्टार्ट. म्हटलं ना कधी पलटी होण्याच्या अगोदर रेडी होतं तर कधी नाही. त्याला आता ऑइल लावायचं. झाली. आलं तिकडचं ऑइल ऑइल लावायला रेडी आली. तिकडं थोडं शिजायचं असतं रे कच्च्या बनवायला. झाली चपाती रेडी. लावायचं ऑइल. कशी फुगते. पोट येतं. राज म्हणतो चपातीला पोट येतं बाहेर. झाली रेडी चपाती. 1 2 3 4 5 6 4-5 ठिकाणी मी थोडंसं तेल लावते. खूप छान अशी सॉफ्ट झालेली आहे.
तर सध्या गरमीचे दिवस आहेत, गरम आहे, त्यामुळे जास्त आपण म्हणजे मला नाच हाताने ऑइल वगैरे लावायची सवय आहे, तर जास्त पोळतं ते, त्याच्यामुळे मी जास्त फुगू देत नाही. थोडंसं फुगते तोपर्यंत ऑइल लावून त्याला असं दाबण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून ते जास्त फुगायचं स्टॉप झालं पाहिजे म्हणून. कारण फुगली ना परत त्याला पलटी करायला वगैरे खूप त्रास होतो, मग ते पोळली जाते, त्याच्यामुळे मी जास्त काही फुगू देत नाही. बघा आमची चपाती कशी फुगली, राजसारखीच एकदम. कशी आहे? कोणासारखी आहे? माझ्यासाठी. गोली गोली मोमो. तर चपात्या आणि मस्त असं तिकडे भाजी झालेली आहे. आणि आता इकडे फ्रीजमध्ये आहे श्रीखंड, ते की आणून झाले 2 दिवस, पण आम्हाला काही चपात्या वगैरे त्याचा योग लागत नव्हता. दुसरंच आम्ही सध्या रेसिपीज बनवत होतो आणि दुसरे उन्हाळी कामं वगैरे लागलेले होते, त्यामुळे मी काल काही चपाती बनवली नव्हती. तर फायनली आज चपाती बनवली आणि श्रीखंड राजा आज बाहेर निघणार आहे फ्रीजच्या आणि त्याला आज फिनिश करून टाकायचं. तर बघा किती बर्फाचा डोंगर झालेला आहे. आमचा राज ना त्याच्या तोंडाला पाणी येते श्रीखंड राजाला बघून. तर फक्त काल एकच दिवस चपाती नाही बनवली होती, तर आमचे राजमामा तिकडं फुगून बसलेले होते. जसं तिकडे श्रीखंड मामा फुगून बसले. बर्फाचा डोंगर झालाय, हाताला पूर्ण थंडगार लागतात, हातमध्ये सुद्धा घालता येत नाहीये, इतकं बर्फ झालाय बघा इकडे. मम्मा किती बर्फ झाले. मम्मा किती बर्फ झाले. हा तुला नाही काढता येत म्हणूनच म्हटलं सर बाजूला मी काढते. अरे तर फायनली खूप सारं जोरात ओढल्यानंतर ही निघालेलं आहे आणि कसलं घट्टच्या घट्ट बर्फ झाले बघा. तर याला तर जास्त वेळ काही काढता येणार नाहीये, त्याच्यामुळे थोड्या वेळ काढून फ्रीजच्या बाहेर ठेवूयात. जर थंड आहे मला हातात पण घेऊ शकत नाहीये मी, घट्ट झालं असेल मध्ये आता. तर श्रीखंड चपाती, साधा राईस आणि वरण हे सगळं जेवण करायचं आहे. आता चपात्या रेडी झाल्या, शेंगा भाजी पण रेडी झाली आहे. बघू आता यातलं काय काय जेवण करायचं ते. इकडे सगळे ना मी ताटामध्ये तर चपात्या बनवून ठेवल्यात. आता थंड झाल्यानंतर ना मी इकडे पोळी डब्यामध्ये वगैरे ठेवत असते. तर थोडेसे थंड झालेत, चला पोळी डब्यामध्ये ठेवून देऊयात आणि बाकीचे कामावरून घेऊन जेवण करायला घेऊयात. तर राज बघा काय करत. नको काढू आत्ताच, ते राहू दे. ती पाऊस असते, पावसाचा बर्फ तसलंच झालंय. काय म्हणला? ती पावसाचा बर्फ असतंय हां तसंच झालंय. नाही होत, राहू दे, थोडं थंड आहे ते. हां म्हणजे ते बोटाला ना असं झालंय ना, तुला काहीतरी म्हणते जास्त वेळ पाण्यामध्ये बोट राहिलं असं ते होतं ना, म्हणजे काहीतरी म्हणतात त्याला, आम्हाला येत नाही लक्षात. रेषा रेषा होतात बोटावरती, तसे झाल्यात. जास्त वेळ फ्रीजमध्ये किंवा जास्त वेळ पाण्यामध्ये किंवा जास्त थंड ह्याच्यात घातला ना ते तसं होतं. चला मग इकडे सगळं काही स्वयंपाक माझा बनवून रेडी झालेला आहे. श्रीखंड थोड्या वेळ आता फ्रीजच्या बाहेर काढून ठेवले, त्याला थोडासा वेळ लागेल, तोपर्यंत मी इकडे जेवण वगैरे वाढून घेते. कारण पटकन जेवण वगैरे देऊन मला राजला झोपी घालायचं असतं आणि मॉर्निंगला त्याची लवकरच स्कूल असते थोडीशी, म्हणून संध्याकाळी मी जेवणाची घाई करते. घाई केली तरी त्याला झोपायला मात्र उशीरच होतो. तर भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.